डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्ती आणि विचार या अर्थानं आपल्याला कसं पाहता येईल या अनुषंगानं मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि माझं जे चिंतन आहे ते प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं जे वैचारिक लिखाण आहे ते आणि खैरमोडेसारखं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे चरित्र आहे खैरमोडेंनी लिहिलेलं ते जवळपास 13-14 खंडांमध्ये आहे. तर त्या चरित्राच्या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व्यक्ती आणि त्यांची जी काही दैनंदिनी होती त्यातून खैरमोडेनं फार चांगल्या पद्धतीनं बाबासाहेबांचा जो एक बायोग्राफिक ज्याला म्हणता येईल किंवा व्यक्तिरेखा म्हणून बाबासाहेबांचा जो विचार आहे तो कसा करता येईल हे त्याच्यामधून दिसतं. तर मला स्वतःला असं वाटतं की बाबासाहेबांची जी साधारणतः जी मांडणी आपण संबंध वेगवेगळ्या पातळीवरती आता ती होताना पाहतोय. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तसं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे काही वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला पत्रकार म्हणून बाबासाहेबांची चर्चा होताना दिसते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 2-3 मुखपत्र सुरू केले होते त्यामध्ये म्हणजे मूक नाईक असेल 1920चं, जनता जे साप्ताहिक होतं 1930चं आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे 1929चं हे जे 3 साप्ताहिक सुरू केले होते. ह्या 3 साप्ताहिकांमध्ये किंवा या वर्तमानपत्रांमध्ये त्या वेळेसची जे काही घटना असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो कृती कार्यक्रम असेल त्यांचं जे वासाहतिक सरकारांबरोबरचं जे कलोनियल ॲडमिनिस्ट्रेशनबरोबरचं जे बोलणं होतं, पत्र होती किंवा तत्कालीन जे कार्यक्रम होते, सत्याग्रह होते त्यावेळेसच्या संबंध देशामध्ये वेगवेगळ्या पातळीवरती आघाड्यांवरती बाबासाहेबांनी ज्या काही राजकीय घडामोडी घडत होत्या तर त्याचा एक जर आपण हे जनता बहिष्कृत भारत हे महाराष्ट्र शासनाने छापलेलं आहे हे सहज चाललं तर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांचं जे त्यांचा जो दैनंदिन कार्यक्रम होता तर तो साधारणतः ह्या 2-3 वर्तमानपत्रातून आपल्याला 1920चं, 29चं, 27चं आणि 30चं जनता याच्यामध्ये आपल्याला दिसेल. तर मला स्वतःला असं वाटतं की बाबासाहेब हे त्या अर्थानं त्यांनी जी पाक्षिक सुरू केली होती ही वैचारिक वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने त्याचं जे एक विचाराचं अभिसरण जे आहे ते बाबासाहेबांनी या 3 पाक्षिकांमधनं केल्याचं दिसतं. दुसरं बाबासाहेब हे इकॉनॉमिस्ट म्हणून बाबासाहेबांचं खरं म्हणजे त्यांची जी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधली जी डिग्री आहे ही डिग्रीचं खरं म्हणजे द प्रॉब्लेम ऑफ रुपी अँड ओरिजिन ऑफ इट्स सोल्युशन हे जे पुस्तक त्यांचं आलेलं आहे या पुस्तकामध्ये 1923ला हे पुस्तक आलेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशामधल्या म्हणजे पैशाचा जो विचार करतात त्या विचाराच्या अनुषंगानं बाबासाहेबाचं एकूण जे अर्थशास्त्रीय चिंतन जे आहे ते अर्थशास्त्रीय चिंतन हे या पुस्तकामधून आपल्याला विकसित झाल्याचं दिसतं. किंवा हे पुस्तक हे त्यांची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची जी डिग्री होती त्या डिग्रीच्या रूपाने त्यांनी सादर केलेला जो थिसिस होता त्या थिसिसचं हे पुस्तक पुढे आल्याचं दिसतं. आणि याच्यात बाबासाहेबांचं जे चिंतन आहे अर्थविषयक चिंतन तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जे वासाहतिक सरकारामधले आर्थिक नियोजन होतं लेबर जात श्रम आणि त्या अनुषंगानं असणाऱ्या सरप्लस लेबरचा विचार त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट फोर्सफुल अनएम्प्लॉयमेंट असा बाबासाहेबांनी त्यावेळी शब्द वापरलेला आहे. तर हे जे काही जात श्रम आणि आर्थिक विचार आणि त्या अर्थानं बाबासाहेबांचं जे अर्थविषयक चिंतन जे आहे ते या ग्रंथातून आपल्याला विकसित झाल्याचं दिसतं. खरं म्हणजे मी त्याच्या अगोदर थोडंसं आपल्याकडला अलीकडे घेऊन जाणार आहे की बाबासाहेबांनं जे जेनेसिस ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिलेलं आहे तर जेनेसिस ऑफ कास्ट हे तसं बाबासाहेबांचं
पहिलं पुस्तक म्हणलं तरी ते वावगं ठरणार नाही. कारण बाबासाहेबांनी 1916मध्ये जो त्यांचा MAचा कोलंबिया युनिव्हर्सिटीत ग्रंथ होता तो त्यावेळेस प्रकाशित म्हणजे तो ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ पुढे म्हणजे त्यांनी कास्ट इन इंडिया देअर मेकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट हा जो त्यांचा शोधनिबंध आहे तो अँथ्रोपॉलॉजीच्या सेमिनारमध्ये त्यांनी मांडलेला आहे, जो पहिल्यांदा द इंडियन अँटिक्वेरी या जर्नलमध्ये 1917ला पब्लिश झाला होता. तर हा त्यांचा जो काही हे जे काही त्यांचं हा जो शोधनिबंध आहे हा निबंध नंतर 1916मध्ये पुस्तकाच्या रूपानं आलेला आहे. आणि खरं म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की बाबासाहेबांनी त्यांचं जर 1917ला परत आले ते आणि 1919 मध्ये साऊथ ब्युरो कमिशनला बाबासाहेबांना पहिलं मेमोरंडम दिलेला आहे. तर बाबासाहेबाचा हा जो 1920-21चा जो काळ आहे तर या काळापर्यंत बाबासाहेबांचं जे ज्ञानार्जनाचं जे आयुष्य होतं किंवा बाबासाहेबांचं जे काही स्कॉलरली काम होतं शिक्षण आणि त्या अनुषंगानं हे 1920-21 पर्यंत झाल्याचं दिसतं. म्हणजे बाबासाहेबांचा जो साधारणतः 31-32 वर्षाचा त्यांच्या आयुष्याचा जो हा पहिला टप्पा आहे, हा जो कालखंड आहे हा एका अर्थानं ज्ञानार्जनाचं काम करणारा कालखंड आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे पहिलं पुस्तक आहे जेनेसिस ऑफ कास्ट, या जेनेसिस ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेबांनं जातीची जी संरचना आहे ती जातीच्या संरचनेचा जो आधार आहे तो जातीच्या संरचनेचा आधार हा इथली धर्मसंहिता आहे किंवा त्याला ते पुराणिक किंवा एकूण हिंदू धर्माचं जे कॅनॉनिकल टेक्स्च्युअल लिटरेचर जे आहे ते आहे असं म्हणतात. आणि बाबासाहेबांनी जातीच्या ज्या सांस्कृतिक संरचना आहेत त्याचा उलगडा करत एकूण जातीची सांस्कृतिक संरचना ही धर्माच्या संरचनेमधने विकसित झालेली आहे याची ती मांडणी करतात. आणि ते करत असताना जातीचं जे निश्चित स्थान जे आहे ते त्याला एंडोगॉमी असं ते म्हणतात की विवाह संस्था जी आहे तर विवाह संस्थांनी जातीला टिकवून ठेवलेला आहे किंवा जातीची मजबूती जी आहे ती विवाह संस्थेनं टिकवून ठेवलेली आहे. त्यामुळे बाबासाहेब जेनेसिस ऑफ कास्ट या त्यांच्या 1921च्या ग्रंथामध्ये 16ला त्यांनी तो पेपर लिहिला पण नंतर तो 1916लाच प्रकाशित झाला असं आपल्याला म्हणता येईल. तर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकूण स्त्रियांचा आणि जातीचा एंडोगॉमी आणि कास्ट या दोन गोष्टीचा खूप व्यवस्थित विचार करतात. खरं म्हणजे बाबासाहेबाचं हे जर पहिलं पुस्तक असं जर म्हणालो तर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलची जी नंतरच्या काळात निर्मिती केलेली आहे आणि हिंदू कोड बिलमध्ये महिलांचं स्वातंत्र्य, महिलांसाठीच्या तरतुदा किंवा महिलांसाठीचं कायद्यानं त्यांना जे काही संरक्षण देणं आवश्यक होतं त्या अनुषंगाने केलेल्या तरतुदा हिंदू कोड बिल हे नंतर बाबासाहेबांनं साधारणतः 40 नंतरच्या टप्प्यामध्ये लिहिलेलं आहे. तर ते बाबासाहेबांनी 1916मध्ये जेनेसिस ऑफ कास्टमध्ये स्त्री विवाह संस्था आणि जात आणि त्या अनुषंगानं असणारी धर्माची संरचना याचा जो उलगडा केलेला आहे हा उलगडा मला स्वतःला असं वाटतं या अर्थानं फार महत्त्वाचा आहे की पहिल्या पुस्तकामध्ये बाबासाहेब जातीचं स्वरूप ओळखतात आणि त्या संरचनेचं किंवा त्या स्वरूपाचं जे त्याची जी ओळख आहे ती ओळख ते त्याची जी म्हणजे जात मीमांसेच्या अनुषंगानं
जातीय संरचना जी आहे तिला ते स्पष्ट करतात आणि जातीय संरचना ही विवाह संस्था आणि धार्मिक संरचनेच्या अनुषंगानं ते मांडतात. मी म्हणालो तसं ते नंतर पुढे कायद्याच्या रूपानं हिंदू कोड बिलमध्ये ते ज्यावेळेस कायदामंत्री होतात नंतरच्या टप्प्यामध्ये, आणि कायदामंत्री म्हणून हिंदू कोड बिलवरती बाबासाहेब राजीनामा देताना आपल्याला दिसतात महिलांच्या प्रश्नावरती. तर हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की बाबासाहेबांचं जे चिंतन आहे ते 1916ला विकसित झालेलं चिंतन हे त्यांच्या कायदामंत्री म्हणून ज्यावेळेस ते पॉलिसी मेकर बनतात आणि ज्यावेळेस ते पॉलिसी किंवा कायदा किंवा त्या अनुषंगानं तरतुदी करण्याच्या क्षमतेमध्ये असतात, त्यावेळेस त्यांचं चिंतन हे पुढं कायद्याच्या रूपानं विकसित झालेलं दिसतं. हे आपल्याला बाबासाहेबाचं जर आपण ही गोष्ट आपल्याला म्हणजे पॅरलच दिसेल की साधारणतः आपण बाबासाहेबाचं आता नंतरच्या काळामधलं 1936चं जर आपण ॲन्युलेशन ऑफ कास्ट बघितलं तर ॲन्युलेशन ऑफ कास्ट हे खरं म्हणजे एक फार महत्त्वाचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे जगभर या पुस्तकाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असते. या पुस्तकाची जी चर्चा आहे त्या अनुषंगानं संबंध म्हणजे जगभरामध्ये ॲन्युलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक त्या अर्थानं चर्चेला याच्यासाठी गेलेलं आहे की हे पुस्तक म्हणजे बाबासाहेबांना जातपातक तोडक मंडळ जे आहे ते जातपात तोडक मंडळासाठी लिहिलेलं हे भाषण आहे. आणि याच्यामध्ये बाबासाहेब हे फार महत्त्वाचं आहे की त्यावेळेसची जे जातीग्रस्त मानसिकता जी आहे ती जातीग्रस्त मानसिकता आणि त्यामधून ज्या एक्सकम्युनिकेटेड जाती असं बाबासाहेबांनी शब्द वापरलेला आहे, बहिष्कृत जाती, ज्या जाती कलंकित सांस्कृतिकदृष्ट्या कलंकित आयुष्य जगतात, ज्या जातींच्या आयुष्यामध्ये सांस्कृतिक ओळखेमधून कलंकितपणा आलेला आहे, ह्युमिलेटेड असा शब्द आहे तो. तर हे जे ह्युमिलेशन आहे या ह्युमिलेशनमुळे त्यांच्यावरती हा जो काही स्टिग्मा आहे त्या स्टिग्मामधून त्यांच्यावरती जे कलंकित आयुष्य जगण्याची जी त्यांच्यावरती वेळ आलेली आहे याचा तो एक आलेख सादर करतात. आणि त्याच्यामध्ये राज्यामध्ये त्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी ज्या जातीय अन्याय अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्या जातीय अन्याय अत्याचाराच्या घटनेचा ते उल्लेख करतात. खरं म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की बाबासाहेब जातीय अन्याय अत्याचाराचा उल्लेख करत असताना त्यावेळेस कोणी तूप खाल्लं म्हणून अन्याय अत्याचार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कोणी त्यावेळेस पंजाबमध्ये त्यांनी ज्या काही घटनेचा उल्लेख केलेला आहे, पंजाबमध्ये नवरदेव घोड्यावर बसला म्हणून त्याच्यावरती अन्याय अत्याचार झाल्याचं आपण पाहतो. आजही खरं म्हणजे जातीय अन्याय अत्याचाराचं स्वरूप किंवा ज्याला आपण दलित अन्याय अत्याचार असं म्हणू ते अशाच प्रकारचं आहे की कोणी चांगले कपडे घातले म्हणून त्यांच्यावरती अत्याचार होतो, कोणी कॉमन हँडपंपवरती पाणी घ्यायला गेलं म्हणून अन्याय अत्याचार होतो. म्हणजे डिनायल ऑफ कॉमन ॲक्सेस ॲम्युनिटी जो आहे याच्यासाठी ती गोष्ट आहे. तर मला स्वतःला असं वाटतं की हा जो भाग आहे याच्यामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या त्यावेळेसच्या ग्रंथामध्ये ज्या ॲन्युलेशन ऑफ कास्टमध्ये ज्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे तर तो उल्लेख हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय समाज हा जातीग्रस्त मानसिकतेचा आहे आणि या जातीग्रस्त मानसिकतेच्या समाजाला प्रजासत्ताक समाज बनवायचा असेल तर त्याच्यासाठी राजकीय रिफॉर्म, कारण त्यावेळेस राजकीय रिफॉर्म आणि त्या अनुषंगानं फार मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती, तर त्याच्यासाठी राजकीय रिफॉर्मच्या बरोबर सामाजिक रिफॉर्म किंवा सामाजिक बदल परिवर्तन याची आवश्यकता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा जे ॲन्युलेशन ऑफ कास्ट आहे याच्यामध्ये हा जो सामाजिक परिवर्तनाचा भाग आहे त्याच्यावरती जोर दिल्याचा दिसतो. आणि हे पुस्तक नंतरच्या काळामध्ये म्हणजे त्याची जी चर्चा वेगवेगळ्या ठिकाणी झालेली आहे, वेगवेगळ्या परिसंवादामध्ये वेगवेगळ्या
म्हणजे विद्यापीठीय चर्चेमध्ये आणि समाज प्रबोधनाच्या चळवळीमध्ये या पुस्तकाचा एक फार महत्त्वाचा संदर्भ म्हणून पुढे विचार विकास झाल्याचा दिसतो. आणि याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेब जसं ते जेनेसिस ऑफ कास्टमध्ये विवाह संस्थेचं क्रिटिक करतात आणि विवाह संस्थेमुळे जाती टिकून आहेत वगैरे असं म्हणतात, एंडोगामी असं ते म्हणतात. कास्ट आणि एंडोगामी या दोन गोष्टीची फार त्यांनी चांगल्या पद्धतीनं चर्चा केलेली आहे त्याच्यात. तर बाबासाहेब ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये दोन पर्याय सुचवतात आणि हे जे काही जातीचं उच्चाटन या पुस्तकामध्ये बाबासाहेब लिहितात की एकतर आपल्याला जाती तोडायच्या असतील तर ही एंडोगामी तोडावी लागेल, म्हणजे जातींमधला जो विवाह जो आहे तो आपल्याला नाकारावा लागेल. म्हणजे जो जातबाह्य विवाह आहे किंवा आंतरजातीय विवाह हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम जात तोडण्याचा मार्ग असू शकतो असा एक मार्ग देतात. आणि दुसरा मार्ग हे त्यांनी रिकन्स्ट्रक्शन ऑफ रिलिजियस स्क्रिप्चर्स असा शब्द वापरलेला आहे. तर ही जी काही धार्मिक कॅनॉनिकल टेक्स्च्युअल ट्रेडिशन जी आहे तिचं आपण क्रिटिक करण्याची गरज आहे, तिला आपण तपासण्याची गरज आहे. तर बाबासाहेब ॲनिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकामध्ये त्यांचं जे पहिलं म्हणजे 1916मधलं जे चिंतन आहे ते नंतर 1936मध्ये विकसित करतात आणि ते विकसित करत असताना ते जाती तोडण्याचं म्हणजे जातीचं विश्लेषण करतात, जात आणि रेस याच्यामधला फरक स्पष्ट करतात आणि जातीची जी संरचना आहे ती जातीची संरचना तोडायची असेल, तिला जर नाकारायचं असेल तर जातीची संरचना तोडण्यासाठी तुम्हाला एकतर विवाह संस्थेचं स्वरूप बदललं पाहिजे, मग आंतरजातीय विवाह किंवा तत्सम पर्याय. आणि ज्या धार्मिक संस्कारानं जातीय संरचनेची जातीय संरचना अस्तित्वात येते त्या धार्मिक विचाराला आपण नाकारलं पाहिजे किंवा त्याची समीक्षा केली पाहिजे असं बाबासाहेबांचं चिंतन ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये विकसित झालेलं दिसतं. आणि मला स्वतःला असं वाटतं की ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की बाबासाहेबांच्या ज्या 1916पासून त्यांचं जे चिंतन आहे म्हणजे त्यांचं पहिलं पुस्तक हे जाती मीमांसेचं पुस्तक आहे. जेनेसिस ऑफ कास्ट हे जातीमीमांसेचं हे कास्ट क्रिटिक आहे. आणि हे 16मध्ये त्यांचं पहिलं पुस्तक जर म्हणालो तर आपण तर 16मध्ये ते कास्ट क्रिटिक करत करत जात मीमांसा करत ती साधारणतः त्यांचं ॲनिलेशन ऑफ कास्ट हे 36मधलं दुसरं पुस्तक आहे ते जे जातीच्या सांस्कृतिक संरचनेची उकल करता. आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी 1948 साली जे हू वेर द शूद्राज असं जे पुस्तक आहे जे 1948मध्ये त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते लिहिलेलं आहे असं म्हणजे 56मध्ये ते गेले असे म्हणालो तर 48मध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे. ज्यावेळेस बाबासाहेब शूद्रपूर्वी कोण होते असं ते पुस्तक लिहितात आणि त्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्य आणि त्याच्यामधून क्षत्रिय आणि क्षत्रियांमधून जो पाचवा वर्ण जो आहे त्याला चौथा वर्ण जो आहे त्याला स्क्रिप्चर्स रिलिजियस स्क्रिप्चर्स किंवा त्याला काय शब्द वापरलेला आहे विधी करण्याचा जो अधिकार आहे तो नाकारलेला आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे एकूण शूद्र जे आहेत ते शूद्र हे कोण होते आणि त्याचा जो काही इतिहास आहे तो इतिहास बाबासाहेब सांस्कृतिक इतिहास त्यांचं जे शूद्र कोण होते हे जे चिंतन आहे ते या पुस्तकातून विकसित झालेलं दिसतं. म्हणजे जातीची उत्पत्ती पहिल्या पुस्तकात, जात तोडायची असेल तर दुसऱ्या पुस्तकात आणि त्यांचा जो इतिहास आहे हू वेर द शूद्राज याच्यामध्ये बाबासाहेब हे या जातीचं मूळ जे आहे ते साधारणतः आर्य काळात जातात आणि त्याचं मूळ तपासतात वगैरे. तर ही जी काही कन्सिस्टन्सी आहे किंवा हे त्यांच्या चिंतनातलं जे सातत्य आहे ते सातत्य ते पुढे जसे वेगवेगळ्या भूमिकेमध्ये जाऊन मग कधी कायदामंत्री म्हणून काम केलेलं आहे, त्यांनी श्रममंत्री म्हणून काम केलेलं आहे
त्यांनी त्याच वेळेस ते इरिगेशन मिनिस्टर होते, मला वाटते PWD मिनिस्टर होते, त्यावेळेस त्यांच्याकडे 2-3 खाते होते. तर त्यांचं पुस्तक रूपानं म्हणजे त्यांचं जे काही ठिकाणी त्यांचं जे भाषण आहे ते भाषण किंवा त्यांची जी शोध कार्य जे आहे, मग त्यांचं MAचा थिसिस असेल किंवा PhDचा थिसिस असेल, म्हणजे MA डिझर्टेशन किंवा PhDचा थिसिस असेल, हे पुस्तक रूपानं आलेलं आहे. हे पुस्तक रूपानं आलेलं चिंतन भविष्यात समाज विचाराचा भाग बनलेला आहे आणि समाज विचाराचं हे जे काम आहे हे पुढे पॉलिसी मध्ये आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ही जी कन्सिस्टन्सी आहे, ही जी ट्रॅजेक्टरी आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जी इंटेलेक्च्युअल हिस्ट्री आहे ही तपासत असताना किंवा तिची चर्चा करत असताना आपल्याला ही टप्पे फार स्पष्टपणे दिसतील की जेनेसिस ऑफ कास्ट 1916मध्ये येतं, नंतरच्या काळामध्ये 1936मध्ये ॲनिलेशन ऑफ कास्ट येतं, त्याच्यानंतर हुवेद शूद्राज 1948मध्ये येतं आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे बाबासाहेब ज्यावेळेस पुढे जातात त्यावेळेस 1957मध्ये बुद्ध आणि हिज धम्मा येतं. म्हणजे बाबासाहेबांचं जातीचं विश्लेषण हे 16पासून सुरू होतं आणि 1957मध्ये बुद्ध आणि हिज धम्मामध्ये बुद्धिझम आणि त्या अनुषंगानं धम्माचा जो विचार आहे तो एकूण प्रबुद्ध समाज निर्माण करण्याच्या अनुषंगानं ते विकसित करताना दिसतात. त्यामुळे म्हणजे आपल्याला 1916 पासून 57पर्यंतचा हा जो काही टप्पा आहे हा पुस्तक रूपाने आपल्याला तपासता येऊ शकतो की 16मध्ये जातीचं विश्लेषण, ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये जातीला ॲनिलेट करायचं असेल, तिला जर तोडायचं असेल तर त्याचा कार्यक्रम आणि पुढे 1957ला बुद्धिझम जो आहे, बुद्ध आणि हिज धम्मा. तर मला स्वतःला असं वाटतं की बुद्धिझमची जी मुवमेंट आहे तर बाबासाहेबांनी बुद्ध आणि हिज धम्मामध्ये एकूण जो सांस्कृतिक संरचनेच्या अनुषंगानं जो जातीय कलंकितपणा असेल किंवा जो जातीय कलंकित भाव आणि जात दास्य त्या अनुषंगानं त्यांच्या जगण्यात आलेली जी कलंकित ओळख आहे ती ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कन्व्हर्जन करून नाकारली असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण म्हणजे बुद्ध आणि हिज धम्मामध्ये त्यांचं एका अर्थानं ते चिंतन आहे की धर्म आणि त्या अनुषंगानं असणारा जो विचार आहे हा समाजामधले जे काही वेगवेगळे भेद आहेत ते नाकारून ते जीवन जगण्याचं विज्ञान कसं आहे हे त्या अर्थानं ते विकसित करताना दिसतात. म्हणजे बाबासाहेबांचा बुद्ध आणि हिज धम्मा हे त्या अर्थानं एकूण जो सारासार जो विचार आहे, महात्मा फुलेनं हा कॉमन सेन्स हा शब्द त्यांच्या एकूण लिखाणामध्ये वापरलेला आहे. सारासार विचार, एकंदरीत सारासार विचार करताना असं महात्मा फुले त्यांच्या शेतकऱ्याच्या आसूमध्ये, गुलामगिरीमध्ये असा हा शब्द वापरतात. तर हा जो कॉमन सेन्स जो आहे तर या कॉमन सेन्सची रिप्लेसमेंट करताना दिसतात. तर बुद्धिझम जो आहे हा बुद्धिझम ही एकूण बहिष्कृत आयुष्य जगणाऱ्या समुदायांचा जो सारासार विचार जो आहे तो सारासार विचाराची रिप्लेसमेंट आहे आणि ती आपल्याला नंतरच्या काळामध्ये कल्चरल रेव्होल्युशनच्या अर्थानं किंवा जे काही बहिष्कृत समाजामधले सांस्कृतिक बदल होताना जे दिसतात ते आपल्याला आजच्या टप्प्यात दिसतील. तर हा एक बाबासाहेबाच्या जीवन व कार्यामधला टप्पा आपल्याला पाहता येईल. हे करत असताना आपल्याला बाबासाहेब जे पॉलिसी मेकर म्हणून आपल्याला किंवा कायदे पंडित म्हणून, पॉलिसी मेकर म्हणून किंवा अर्थतज्ज्ञ म्हणून किंवा बाबासाहेब हे प्रोसिजर करीत म्हणजे बाबासाहेब हे प्रोसिजरल आस्पेक्टनं त्यांचं जे कास्ट क्रिटिक असेल, त्यांचं जे महिलांच्या प्रश्नाचं क्रिटिक असेल, त्यांचं जे स्त्री दास्य आणि जात दास्याचं क्रिटिक असेल, जात श्रम आणि त्या अनुषंगानं बाबासाहेबांनी जी जातीची मीमांसा केलेली आहे त्याचं चिंतन असेल, हे पुढं ते जे काही पुढं लिगल प्रोसिजरल अमेंडमेंट करत जातात त्याच्यात आपल्याला दिसते. म्हणजे बाबासाहेबांनी मी म्हणालो तसं 1923मध्ये प्रॉब्लेम ऑफ रुपी लिहिलं आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांचं जे RBI मधलं त्यांचं जे योगदान आहे किंवा एकूण त्यांचं म्हणजे आर्थिक नियोजन आपल्याला नंतरच्या काळात हे प्लॅनिंग कमिशन किंवा 5 year प्लॅन्स जे आहेत त्याचं ओरिजिन या चिंतनात आपल्याला दिसेल. किंवा बाबासाहेबांचं जात श्रम आणि बेरोजगारी, तर बाबासाहेब जातश्रम जे आहे
तर श्रम हे कलंकित झालेलं आहे. उमेश बगाडेंचं फार चांगलं चिंतन आहे त्याच्यावरती. हे जे कलंकित श्रम आहे ते कलंकित श्रम असल्यामुळे त्या श्रमाला सामाजिक मूल्य नाही आणि त्या श्रमाला सामाजिक मूल्य नसल्यामुळे जी अनएम्प्लॉयमेंट जी आहे ही फोर्सफुल अनएम्प्लॉयमेंट आहे, त्यांनी ती चूज केलेली नाही. तर त्याच्यात म्हणजे बाबासाहेबांचं हे जे काही लेबर जात श्रम आणि त्या अनुषंगानं असणारी एम्प्लॉयमेंट आणि त्याच्यातून बाबासाहेब हे जे म्हणजे ॲग्रेरियन सोसायटी टू इंडस्ट्रीयल सोसायटी अशी जी ट्रान्सफॉर्मेशन बाबासाहेब सांगतात तर ही त्या पुस्तकात दिसेल. आणि नंतरच्या काळामध्ये ते ज्यावेळेस म्हणजे महाराष्ट्र देशामधले लेबर लॉज म्हणजे आत्ता जे काही लेबर लॉज आलेले आहेत कोविडच्या काळामध्ये तर त्याच्या अगोदरपर्यंतचे लेबर लॉज हे फार प्रोग्रेसिव्ह लेबर लॉज आहेत असं सांगण्यात येतं. ILO सुद्धा भारतातल्या लेबर लॉजला फार ॲप्रिशिएट करतं वगैरे अशी एक चर्चा असते. तर त्याचं कारण हेच आहे की बाबासाहेब श्रम मंत्रालयाचे मंत्री होते आणि त्या विभागाचे मंत्री म्हणून त्यांनी जे काही अमेंडमेंट किंवा त्यांनी ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत हे त्यांच्या व्यापक चिंतनामधून आलेल्या आहेत. तर हा एक टप्पा आहे. त्याच्यानंतर म्हणजे आता आपण बाबासाहेब थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक ज्यावेळेस लिहितात त्याच्यात बाबासाहेब एकूण मायनॉरिटीचा जो प्रश्न आहे तर मायनॉरिटीच्या प्रश्नाच्या अनुषंगाने ते चर्चा करतात आणि मायनॉरिटीच्या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा करत असताना फक्त रिलिजियस मायनॉरिटी नाही तर जे समुदाय सोशली सामाजिकदृष्ट्या अनइक्वल आहेत किंवा सामाजिकदृष्ट्या जे मेनस्ट्रीमाइज नाहीत ते समुदायसुद्धा मायनॉरिटी आहे. म्हणजे रिलिजियस मायनॉरिटी आणि सोशल मायनॉरिटी असा बाबासाहेब उल्लेख करताना दिसतात. आणि हे जे काही थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक जे आहे ते पुढे म्हणजे त्याच्या आवृत्त्या संपल्या आणि तेच पुढे पाकिस्तानावर पार्टिशन ऑफ पाकिस्तान या अर्थानं ते पुस्तक पुढे आलेलं आहे. खरं म्हणजे बाबासाहेबांचं स्टेट अँड मायनॉरिटी हे जर पुस्तक आपण बघितलं तर ते 1935मध्ये ज्यावेळेस त्यांनी ते मेमोरंडम दिला होता तर 1935चा जे कायदे मंडळांना म्हणजे त्यांनी जो मेमोरंडम दिलेला होता तो पुढे स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये आपल्याला दिसेल. आणि खरं म्हणजे काही ठिकाणी उल्लेख असा केला जातो की स्टेट अँड मायनॉरिटी हे 1947 साली लिहिलेलं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये बाबासाहेब फार ऑब्जेक्टिव्हली ज्या कायद्याच्या तरतुदी आहेत त्या कायद्याच्या तरतुदीबद्दल लिहितात. म्हणजे एकूण रिलिजियस मायनॉरिटी, सोशल मायनॉरिटी, त्याच्यानंतर त्याच्यासाठीच्या असणाऱ्या तरतुदी, पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन, नोकऱ्या, त्याच्यात बाबासाहेब पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनमध्ये म्हणजे पूर्वी नॉमिनेट केल्या जायचे तर इथे नॉमिनेशनमधून पॉलिटिकल डिपेंडन्सी किंवा ऑथेंटिक पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन येत नाही. त्याच्यामुळे मग निवडणुका घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर शिक्षणाच्या अनुषंगानं डिप्रेस क्लाससाठी काय तरतुदी असल्या पाहिजेत आणि त्या तरतुदीला सेफगार्ड करण्यासाठी काय कायदेशीर हक्क असले पाहिजेत. सिव्हिल राईट, डिनायल ऑफ सिव्हिल राईट आणि डिनायल ऑफ ॲक्सेस ऑफ कॉमन सिविक ॲम्युनिटीज हे जे आहे म्हणजे आजही आपण पाहतो. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की जातीय अन्याय अत्याचाराच्या घटना ह्या कोणी मंदिरात गेला किंवा कोणी हातपंप वापरला किंवा कोणी लग्नात घोड्यावर बसून मिरवणूक काढली वगैरे अशा घटना आजही आपण पाहतो. याच्यावरून आपल्याला दिसेल की जे मानवी हक्क जे आहेत त्याचं उल्लंघन ज्या मानसिकतेमुळे होतं ती मानसिकता बाबासाहेबांना माहीत होती नव्हे त्याचं बाबासाहेबांनी विश्लेषण केलं होतं आणि ते स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये कायद्याच्या रूपानं त्याच्यासाठी ते तरतूद करताना दिसतात. म्हणजे बाबासाहेब स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये कायद्याच्या रूपानं त्यांचं जे काही चिंतन आहे समाज कास्ट क्रिटिक असेल किंवा महिलांचे प्रश्न असतील किंवा देश निर्मितीच्या अनुषंगानं हे जे काही मागास आणि बहिष्कृत आयुष्य जगणारी जी माणसं आहेत त्याच्यासाठीचं हे जे स्टेट अँड मायनॉरिटी पुस्तक 1947मध्ये लिहितात. म्हणजे बाबासाहेब ही एका अर्थानं ती मिनी कॉन्स्टिट्यूशन आहे असं म्हणतात या अर्थानं की
त्याच्यात या सगळ्या प्रोव्हिजनचा उल्लेख आहे. आणि ते पुस्तक हे बाबासाहेबाचा बाकीचा जो काही लिटररी कॉर्पस आहे त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा याच्यासाठी आहे की त्याच्यामध्ये कायदा आणि त्या अनुषंगानं तरतुदी समुदाय आणि त्या अनुषंगानं असणाऱ्या तरतुदी स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये. आणि ही जी समज आहे ही समज बाबासाहेबांचे त्यांचं जे काही बाकीचं लिखाण आहे त्याच्यातून व्यक्त झालेली दिसते, त्याच्यातून पुढे आलेली दिसते. म्हणजे हा एक भाग झाला. त्याच्यानंतर थोडंसं आपण पुढे आलो तर बाबासाहेबांच्या लिखाणाचा दुसरा एक टप्पा असा दिसतो की बाबासाहेबांचं ज्यावेळेस त्यांचं शेड्यूल कास्ट फेडरेशनचं काम असेल किंवा डिप्रेस क्लास मिशनचं काम असेल किंवा बाबासाहेबांनी जे मूक नायक बहिष्कृत भारत जनता वर्तमानपत्र चालू केले असतील किंवा बाबासाहेबांनी जो काळाराम मंदिर प्रवेश असेल, पुण्याचा सत्याग्रह असेल, महाडचा सत्याग्रह असेल, बाबासाहेबांनी जे वेगवेगळ्या परिषदा घेतलेल्या आहेत आणि देशभरात बाबासाहेब हे त्या अर्थानं अस्पृश्य समाजासाठीचं जे सामाजिक प्रबोधनाचा आणि त्यांच्यामध्ये सामाजिक ओळख निर्माण करून देण्याचं काम करत होते. त्यावेळेस बाबासाहेबांचं आणि महात्मा गांधींचा जो वैचारिक संघर्ष जो आहे तो आपल्याला परिचित आहे. आणि त्या वैचारिक संघर्षामधून बाबासाहेब 1943ला गांधी अँड इमॅन्सिपेशन ऑफ अनटचेबल्स असं एक पुस्तक लिहितात. 1945ला व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल्स असं दुसरं पुस्तक लिहितात. आणि तिसरं पुस्तक 1943ला गांधी, जिना अँड रानडे असं लिहितात. आता हे जे 3 पुस्तकं आहेत, काँग्रेसनं दलितांसाठी काय केलं म्हणजे गांधी, काँग्रेस आणि जिना हे जे 3 पुस्तकं आहेत, तर त्यावेळेसचं जे तत्कालीन राजकारण होतं, त्यावेळेसचं जे काँग्रेस राजकारण होतं, त्यावेळेस महात्मा गांधीजींचा जो अस्पृश्य निर्मूलनाचा प्रश्न जो होता म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महात्मा गांधीजींचा जो वैचारिक संघर्ष होता, हा वैचारिक संघर्ष प्रामुख्यानं अस्पृश्य निर्मूलनाच्या प्रश्नावरती होता. आणि अस्पृश्य निर्मूलनाच्या प्रश्नावरती काँग्रेस आणि महात्मा गांधीनं काय केलं आणि त्याच्या काय मर्यादा असू शकतात किंवा तो कार्यक्रम म्हणजे उदाहरणार्थ आता काँग्रेसनं किंवा महात्मा गांधींनी जाती निर्मूलनाचा कार्यक्रम हा एकत्र जेवण करून केला होता. म्हणजे एकत्र जेवण करणे हा जाती निर्मूलनाचा कार्यक्रम जरी महात्मा गांधींच्या दृष्टीने महत्त्वाचा असला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या कार्यक्रमाच्या मर्यादा वाटतात. तर बाबासाहेबांनी त्यावेळेस जे तत्कालीन काँग्रेस आणि महात्मा गांधीजींचा जो जाती निर्मूलनाचा कार्यक्रम आहे त्या अनुषंगानं अस्पृश्यांसाठी किंवा बहिष्कृत डिप्रेस क्लाससाठी किंवा मायनॉरिटीसाठी ज्या राजकीय तरतुदी करणं अपेक्षित होतं तर त्या राजकीय तरतुदीवरनं महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक संघर्ष दिसतो. मग पुणे पॅक्टसारखी गोष्ट ही नंतरच्या काळात सर्व परिचित झालेली आहे. तर पुणे पॅक्टमध्ये बाबासाहेबांनी आणि महात्मा गांधीजींचे जे काही वैचारिक संघर्ष आहेत ते संघर्ष आपल्याला दिसतील. तर हा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणाचा हा एक डोमेन आहे. आणि याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यावेळेस काँग्रेस, महात्मा गांधी आणि एकूण उच्च जातीय त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कम्युनिस्टांना ब्राह्मीण बॉईज क्लब असा उल्लेख केला होता. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेब हे त्यावेळेसच्या कम्युनिस्टांबद्दल काय विचार करत होते किंवा काँग्रेसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी काही काँग्रेसची जाती निर्मूलनाचा कार्यक्रम होता तर त्याचं क्रिटिक करीत असताना काँग्रेसच्या जाती निर्मूलनाच्या कार्यक्रमाचा जो वैचारिक मर्यादा जी आहे ती वैचारिक मर्यादा काय होती हे त्यांच्या पुस्तकातून स्पष्ट करतात आणि त्याचं ते एक क्रिटिक म्हणून विकसित करताना दिसतात. तर मला सुद्धा असं वाटतं की हा एक त्यांचा जो टप्पा आहे हा टप्पा त्या अर्थानं महत्त्वाचा आहे. दुसरा जो त्यांच्या लिखाणाचा टप्पा आहे ते 1939मध्ये म्हणजे गोखले इन्स्टिट्यूट पुण्यातली जी आहे तिथे भाषणाला त्यांना बोलवलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी जे भाषण केलेलं आहे ते फेडरेशन वर्सेस फ्रीडम हे जे आहे तर हे त्यांचं भाषण जे आहे फेडरेशन वर्सेस फ्रीडम हे भाषण एकूण फेडरलिझम जे आहे तर फेडरलिझमची जी रचना आहे
त्या अनुषंगानं ती फेडरलिझमच्या रचनेच्या अनुषंगानं ते बोलतात आणि त्याच्यात म्हणजे इंडियन रिपब्लिक जे आहे ते फेडरेशन आणि फेडरलिझम या दोन गोष्टीची जी आहे या दोन गोष्टीची ती चिकित्सा करतात किंवा याची चर्चा करत असताना दिसतात. आता हे जे फेडरलिझमवरती त्यांचं जे चिंतन आहे ते एका अर्थानं म्हणजे राष्ट्र निर्माणाच्या कार्यातला तो एक महत्त्वाचा टप्पा आहे किंवा ते एक महत्त्वाचं चिंतन आहे किंवा कारण देश फेडरलिझम कारण त्यावेळेस वेगवेगळे प्रोव्हिन्सेस होते तर त्यावेळेस बाबासाहेब फेडरलिझमचं महत्त्व आणि त्या अनुषंगानं ते त्या पुस्तकात लिहितात. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता आपण जर बघितलं तर बाबासाहेबांचं जे महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक प्रोव्हिजन्स हे 1948 सालेलं पुस्तक आहे. म्हणजे बाबासाहेब हे भाषावार प्रांत रचनेच्या अनुषंगानं त्यांचं जे चिंतन आहे तर ते चिंतन आपल्याला दिसेल आणि भाषावार प्रांत रचनेच्या चिंतनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तसं म्हणजे एक भाषिक राज्य हे बहुराज्य बनू शकतं असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ आणि त्या अर्थानं बाबासाहेब हे छोट्या राज्याचं समर्थन करणारे होते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे बाबासाहेबांनी आता हिंदी भाषिक राज्य जे आहेत त्याचे काही स्टेट होऊ शकतात असं म्हणतात किंवा मराठी भाषिक राज्य जे आहे तर त्याचे काही म्हणजे एकतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिटच्या अर्थानं आणि दुसरं सरकार स्थापन करत असताना हा जो काही रिजनलिझमचं जे एक डॉमिनेशन असेल किंवा प्रांतवादाचं वर्चस्व हे सरकार स्थापनेच्या युनियन गव्हर्मेंटच्या स्थापनेच्या अर्थानं ते राहणार नाही. त्याच्यामुळे बाबासाहेब हे भाषिक प्रांतावर रचना जी आहे त्याचं ते त्याची ती मांडणी करताना दिसतात आणि बाबासाहेबांचं जे राज्य आणि त्या अनुषंगानं भाषिक राज्य या अनुषंगाने ती चर्चा करतात. बाबासाहेबाचं एक म्हणजे ज्यावेळेस बुद्ध अँड हिज धम्मा हे पुस्तक येतं त्यावेळेस काठमांडूला त्यांना भाषणाला बोलवलेलं होतं आणि त्यांचं जे नंतरच्या काळातलं बुद्ध और कार्ल मार्क्स असं जे पुस्तक आहे हे पुस्तक त्या अर्थानं महत्त्वाचं आहे याच्यासाठी की बाबासाहेब हे बुद्ध अँड हिज धम्मा हे लिहित असताना म्हणजे बाबासाहेबांचं जी मांडणी आहे ती कार्ल मार्क्स आणि बुद्धा हे फार महत्त्वाचं आहे की बाबासाहेब कंपॅरिझन बघा कसं करतात. कार्ल मार्क्स आणि बुद्धामध्ये कंपॅरिझन करतात. तर अशा वेळेस बाबासाहेब हे कार्ल मार्क्सला आर्थिक संरचनेमधून समाजाची म्हणजे जी काही मार्क्सची बेस आणि स्ट्रक्चर सुपरस्ट्रक्चर याची जी अंडरस्टँडिंग आहे ती आर्थिक सिस्टमवरती किंवा इकॉनॉमिक सिस्टमवरती आहे अशी ती त्यांची एक अंडरस्टँडिंग आहे. आणि मार्क्स हे एका नवीन विचाराचे नवीन राजकारणाचे पाया भरणारी व्यक्ती आहे विचारवंत आहेत. पण त्यावेळेस ते बुद्धिझम किंवा बुद्धाला व्यक्ती म्हणून बाबासाहेब इथे विकसित करताना दिसतात. हे फार महत्त्वाचं आहे की बाबासाहेब बुद्ध किंवा बुद्धिझम हे ज्यावेळेस ते मार्क्स बरोबर कम्पेअर करतात त्यावेळेस गौतम बुद्धाला ते व्यक्ती म्हणून विचार करताना दिसतात. आणि मानवी सुखाचं किंवा मानवी स्वातंत्र्याचं किंवा मानवी हे जे काही सेन्सरी विजडम जे आहे त्याचा जो आधार आहे हा बाबासाहेब बुद्धिझममध्ये शोधतात. आणि हे शोधत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध और कार्ल मार्क्स या पुस्तकामध्ये ही जी तुलना आहे ही या अर्थानं आणि मला असं वाटतं की स्कॉलरली युनिव्हर्समध्ये याची बऱ्यापैकी चर्चा होऊ शकते की बाबासाहेब बुद्धाला माणूस म्हणून व्यक्त करतात देव किंवा दैववाद या अर्थानं नव्हे. तर हे आपल्याला लक्षात येईल. आणि मग नंतरच्या काळामध्ये रिडल्स इन हिंदुइझम सारखं जे त्यावेळेस प्रकाशित होऊ शकलं नाही पण ते एक पुस्तक असेल मनु अँड शूद्र असेल किंवा म्हणजे हा एक त्यांचा सेट ऑफ रायटिंग आहे किंवा हू वेर द शूद्र असेल
हे जे 2-3 पुस्तकं आहेत, त्या 2-3 पुस्तकामध्ये बाबासाहेब हे धर्म, त्या अनुषंगानं असणाऱ्या वेगवेगळ्या परंपरा, आता रीडर्स इन हिंदुइझममध्ये तर हे फार महत्त्वाचं आहे की ज्या काही बाबासाहेब आंबेडकर रीडर्स इन हिंदुइझममध्ये तो फार महत्त्वाचा विचार पुढे आणतात की ज्या वर्शिपच्या ट्रेडिशन आहेत हिंदुइझममध्ये त्या वेगवेगळ्या आहेत. आणि मग त्या कशा आहेत किंवा ते एकूण जे कॅनॅनिकल टेक्स्टमध्ये हिंदू कॅनॅनिकल टेक्स्टमध्ये बाबासाहेब हिंदुइझमचा विचार करत असताना त्याच्यामधली जी चर्चा आहे ती चर्चा पुढे आणताना दिसतात. तर मला स्वतःला असं वाटतं की हे जे काही बाबासाहेबांचं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे ते आपण त्यांच्या लिखाणाचे हे वेगवेगळे जर टप्पे बघितले तर ते वेगवेगळ्या टप्प्यावरती पुढे आल्याचं दिसेल. आणि हे पुढे येत असताना मला स्वतःला असं वाटतं की आता बाबासाहेबांची जी रायटिंग आहे किंवा त्यांचं जे लिखाण आहे तर त्यावेळेस आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वरती विकसित झालेली जी स्कॉलरशिप आहे किंवा जे विचार विश्व आहे हे ज्ञानाचं एक नवीन माध्यम विकसित करताना दिसतं. म्हणजे बाबासाहेबांनी जे काही लिहिलं ते लिहून त्याच्यासाठीच्या तरतुदी ह्या नंतर पुस्तक रूपानं दिसतात, कायद्याच्या रूपानं दिसतात. परंतु सद्यस्थितीमध्ये ही जी काही त्यांचं लिखाण, त्यांनी केलेल्या तरतुदी, त्यांनी केलेल्या कायदेशीर तरतुदी हे नंतर विचारविश्वाचा भाग म्हणून विकसित झालेलं दिसतं, होताना दिसतं. आणि जगात सगळीकडेच आत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जो विचार आहे तो एक फॉर्म्स ऑफ नॉलेज किंवा विचाराचं माध्यम म्हणून विकसित होत असताना ती एक अभ्यासाची पद्धती म्हणून विकसित होते. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त समाजसुधारक किंवा फक्त जात विश्लेषण, जात मीमांसा करणारे किंवा फक्त दलितांचे नेते वगैरे असा जो एक पहिल्या टप्प्यामधला त्यांची जी ओळख होती ती हळूहळू मला असं वाटतं की ती जी काही वैशिष्ट्यातली ओळख होती ती आता वैश्विकतेकडे जात आहे. आणि त्यांचं जे वैचारिक काम असेल किंवा त्यांचं जे सार्वजनिक आयुष्य असेल ते वैश्विक मूल्याच्या निर्मितीसाठीचं किंवा वैश्विक मूल्ये सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनं केलेलं काम असेल. आणि मग त्याच्यात राष्ट्रनिर्माणाचं काम असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा समता, स्वातंत्र्य, बंधुता असं म्हणतात ते म्हणत असताना या व्यवस्थेमधली जी माणसं पिचलेली आहेत, जी माणसं बहिष्कृत आहेत, जी माणसं सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या कलंकित आयुष्य जगतात, ज्या माणसाला जगण्यासाठीचं जे स्वातंत्र्य आहे ते नाकारलेलं आहे, ते बाबासाहेब समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे जे वैश्विक मूल्य आहे ते वैश्विक मूल्य देऊन विकसित करताना दिसतं. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की हे जे काही 4-5 टप्पे आहेत त्यांच्या लिखाणाचे आणि कामाचे हे बाबासाहेबांना व्यक्ती आणि विचार म्हणून समजून घेत असताना फार महत्त्वाचे आहेत. आणि नंतरच्या काळामध्ये आता त्याचा जो विद्यापीठीय चर्चा असतील किंवा सामाजिक प्रबोधनाचा विचार असेल किंवा एकूण समाज विज्ञानाचा विचार किंवा राष्ट्रनिर्माणाचा विचार किंवा वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये बाबासाहेबांचा जो आता विचार होतोय तो नंतरच्या टप्प्यामध्ये एक मोठी स्कॉलरशिप म्हणून अजून विकसित होईल ही मला निश्चित खात्री आहे असं मला वाटतं. धन्यवाद.